मैत्रिणींनो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? लहानाथोरांपासून सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. तर आज आपण लहान आणि मोठ्यांसाठी पण, लहान मुलांसाठी पण टिफिनला किंवा उपवासाला, मोठ्यांसाठी पण शुगर पेशंटला आपण अशा त्या शेंगदाण्याचे चिक्की बनवणार आहोत. शेंगदाणा चिक्की खूप छान होते आणि अशी कधीतरी मधल्या वेळेत खाण्यासाठी पण खूप चांगली, पौष्टिक आणि गुळाची. तर ही वरचेवर करावी, घरामध्ये बरी पडते ना. छोट्या मुलांच्या टिफिनला देऊ शकतो आपण, किंवा उपवास असेल तर ही खाता येते. तर त्यासाठी साहित्य बघा. आपण 1 किलो शेंगदाणे घेतले, त्यासाठी 1 किलो गूळ आणि ही जायफळ वेलचीची पावडर, एवढंच साहित्य लागतं. आणि पाकामध्ये टाकायला 1-1.5 चमचा तूप, एवढंच साहित्य लागतं मैत्रिणींनो. चला तर आपण आता शेंगदाणे भाजून थंड करून ते क्रश करूया आणि एका बाजूला पाक करायला ठेवूया. सख्यानो, आपले आता शेंगदाणे भाजून झाले. ते थंड होईपर्यंत आपण एका गॅसवर अर्धा शेंगदाण्याचा अर्धा किलो 1 किलो शेंगदाणे आहेत ना, आपण अर्धा पाक करायला ठेवूया. आपले शेंगदाणे आता क्रश करून होईपर्यंत आपण आता गुळाचा पाक करायला ठेवूया मैत्रिणींनो. त्यासाठी 1 किलो शेंगदाणे आहेत की नाही, तर ते अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो शेंगदाणे असं पार्ट 1 पार्ट 2 असं करूया आपण. कारण चिक्की ना मग चांगली होते, प्रमाणशीर होते ना, म्हणून. आता आपलं कूट तयार करून झालेलं आणि पाक पण झालेला होता. तर आपण तो कसा एक गोळीबंद पाक करायचा आणि त्याच्यामध्येच वेलची जायफळ टाका. आणि आता ह्याच्या आपण वड्या करून घेऊया. चिक्कीच बनवायची आहे मैत्रिणींनो आपल्याला. तुम्हाला म्हटलं ना मी 2 पार्टमध्ये करते. तर हे अशा प्रकारे ही आपली चिक्कीचं बॅटर बनलेलं आहे. आता आपण ते एका पाटावर थापून घेऊया.
बघा आता ही आता आपली अशी चिक्की तयार झालेली आहे. तर ती आपण आता पातळ सुरीने कापून घेऊया. बरं कसं खेळणं, अर्ध प्रमाण घेतलं ना, अर्धा किलो गूळ अर्धा किलो शेंगदाणे असं प्रमाण घेऊन केलात ना तर खूप छान होते बघा चिक्की. आवडल्यास लाईक करा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा मला कशी झाली आहे. ठीक आहे सगळ्यांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.